हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, हे अधिक महिन्यामध्ये सोमवती अमावस्या आहे आणि ही सोमवती अमावस्या ह्या अधिक महिन्यातील अमावस्येला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. स्कंद पुराणात ह्या सोमवती अमावस्येला आणि अधिक महिन्याच्या अमावस्येला हे दुर्मिळ योग आलेला आहे. त्यामुळे आपण जी भगवान हरी विष्णू म्हणजे माता लक्ष्मी आणि आपल्याला शंकर महादेवाची पूजा करायची आहे. तर ह्या पूजेला इतकं महत्त्व दिलेलं आहे, की ती आपल्या हातून पुण्य झाल्यानं आपल्याला अधिक पटीने फळ प्राप्त होत असतं. तर ह्या तुम्ही अमावस्येच्या दिवशी जितकं दानधर्म करताल, तितके दानधर्माला तर आपल्याला पुण्य प्राप्त होतं. ज्या काही म्हणजे ज्यांच्या अधिक महिन्याच्या काही सेवा राहिलेल्या असतील, ज्यांच्या ज्याने करणं झाले नाही, त्यांनी ह्या दिवशी आवर्जून ह्या सेवा करायच्या आहेत आणि आपल्याला 33 पिठाचे दिवे आपल्याला म्हणजे करायचे आहेत तयार. ह्या सोमवती अमावस्येला ह्या पिठाच्या दिव्याला खूप महत्त्व आहे. तर हे दिवे तुम्ही कसे तयार करायचे ते आपण पाहू. तर बघा, ह्या म्हणजे आपल्याला कणिक घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडी आपल्याला हळद टाकून असा घट्ट उंडा तयार करायचा आहे आणि त्याचे आपल्याला छोटे-छोटे असे 33 दिवे करायचे आहेत. कारण हे 33 देवी म्हणजे 33 कोटी देवांचं प्रतीक आहे. कारण हे आपल्याला दिवे आपल्याला म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जात असतं. तर ही अमावस्या सुद्धा तशीच आहे. सोमवती अमावस्या म्हणजे आपल्याला जो काही आपल्या आयुष्यात अंधार झालेला आहे, तो अंधार आपल्याला मागे टाकून आपल्याला पुढे जायचं आहे. कारण हे 33 दिवे जर लावले आपण, तर आपल्याला म्हणजे प्रकाश तर आपलं प्रकाशाकडे आपलं गतिमान आपलं प्रकाशाकडे, घराकडे आपलं म्हणजे हे होत असतं आणि हे जे काही आपल्या मागे अंधार आहे, तो सुद्धा आपला निघून जातो. ज्या काही आपल्या अडचणी आहेत, नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आहे, ती सुद्धा निघून जाते. त्यामुळे सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला 33 कोटी देवांचं प्रतीक म्हणून आपल्याला 33 पिठाचे दिवे लावायचे आहेत आणि ते दिवे तुम्ही म्हणजे ताटात पूर्ण हे करून त्या पूर्ण दिव्यांची आपल्याला पूजा करायची आहे. त्या पहिली पूजांना म्हणजे दिव्यांना आपल्याला हळदी, कुंकू, अक्षत वाहून म्हणजे देवाचं नामस्मरण करायचं आहे. आपल्याला 33 कोटी देवांना आपण म्हणजे दिवा लावल्यासारखं आपलं ते म्हणजे पूजा होती आणि आपल्याला 33 कोटी देवांचं हे प्रतीक असल्यामुळं आपल्याला त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायचं आहे. कारण आपल्याला हे अधिक महिन्यामध्ये आपला हे दुर्मिळ योग आलेला आहे. त्यामुळे हे पिठाचे दिवे हे 33 कोटी देव समजून आपण त्यांना नतमस्तक व्हायचं आहे. आणि ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या आपण बोलून दाखवायच्या आहेत आपल्या म्हणजे 33 कोटी देवांना. तर तुमच्या ज्या काही इच्छा राहिलेल्या आहेत, तर त्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. हे तुम्ही दिवे लावल्यानंतर ही सेवा करून पहा. नक्कीच या म्हणजे सेवेला यश प्राप्त होईल. कारण ही सेवा दिसायला छोटी आहे, पण ही प्रभावी सेवा आहे. दिव्याची सेवा आणि सोमवती अमावस्येला 2 शंकर महादेवाची आणि आपल्याला भगवान श्री हरिविष्णूची एकाच वेळी पूजा करायला मिळते. हा दुर्मिळ योग आलेला आहे. तर तुम्ही मंदिरात जाऊन सुद्धा म्हणजे शंकर भगवानाची तुम्ही अभिषेक करायचा आहे आणि भगवान हरिविष्णूंची सुद्धा तुम्हाला मंदिर असेल तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही घरातल्या बाळकृष्णावर अभिषेक करायचा आहे. तर बाळकृष्णाला तुम्हाला अभिषेक करताना ओम नमो वासुदेवाय, ओम नमो वासुदेवाय हा मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक झाल्यानंतर चांगलं पाणी टाकून स्वच्छ मूर्ती पुसून देवघरात ठेवायची आहे आणि तुम्हाला तुळशी अर्पण करायची आहे. हळद, कुंकू, अक्षदा हे सगळं अर्पण करून तुळशी हार अर्पण करायचा आहे आणि भगवान हरिविष्णूंची पूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे. तर माता लक्ष्मीला तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे. कारण हा आपला अधिक महिन्याचा आपला शेवटचा दिवस असल्यामुळे सांगता पण होती आणि आपल्याकडनं म्हणजे भगवान हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची जोडीनं पूजा केल्याचं आपल्याला फळ मिळत असतं. तर माता लक्ष्मीवर सुद्धा तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. एका ताम्हणात म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती घेऊन आपल्याला अभिषेक झाल्यानंतर तिच्यावर कुंकवाने अभिषेक करायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा आपल्याला मंत्र म्हणून माता लक्ष्मीवर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. आणि कुंकुमार्चन झाल्यानंतर ते कुंकू सगळ्यांनी घरातल्यांनी कपाळावर लावलं तरी चालतं. कारण आपलं जे कपाळात जे आहे ते शक्तिवर्धक ते कुंकू असतं आणि आपल्यात शक्ती संचारते. त्यामुळे आपण कुठेही बाहेर जाताना ती कुंकू आधी आपल्या कपाळावर लावायचं. म्हणजे जी काही वाईट नजर कोणाची ती आपल्यावर पडत नाही. आपल्यावर जी काही नकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात येत नाही. त्यामुळे बाहेर जाताना आवर्जून हे कुंकू माता लक्ष्मीचा प्रसाद म्हणून कुंकू आपण लावून बाहेर जायचं आहे. आणि भगवान विष्णूंची पूजा झाल्यानंतर आपल्याला भगवान शंकराची पूजा करायला मंदिरात जायचं आहे. मंदिरात जाणं होत शक्य आहे, तर तुम्ही घरी महादेव पिंडीवर तुम्ही अभिषेक करायचा आहे पंचामृताने. ओम ओम नमो शिवाय,
ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय हा मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक करायचा आहे. नंतर हा अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये नारळ आणि ₹11 आपल्याला मंदिरात ठेवायचे आहेत. कारण भगवान विष्णूंना सुद्धा आपल्याला म्हणजे विडा ठेवतो तिथं विड्यावर आपल्याला पैसे ठेवायचे आहेत आणि शंकर महादेवाला सुद्धा आपण नारळ वगैरे ठेवून तिथं सुद्धा आपल्याला विड्यावर दक्षिणा ठेवायची आहे. कारण आपला हा अधिक महिन्याचा शेवटचा दिवस असल्यामुळं जे काही आपण व्रतवैकल्य, जे काही उपवास आपण केले, स्तोत्रपठण केली, याची सांगता म्हणून आपल्याला म्हणजे विडा पण ठेवायचा आणि त्याच्यावर दक्षिणा ठेवायची आहे. आणि दक्षिणा ठेवल्यानंतर जो काही तुम्ही आपला गोडाचा नैवेद्य दाखवत असाल, ते नैवेद्य दाखवून आपल्याला आरती करायची आहे. जी तुम्हाला येत असेल किंवा जी तुम्हाला आवडत असेल, ती तुम्ही आरती करून आपल्याला सांगता करायची आहे. आणि त्या दिवशी तुम्ही अन्नदान करू शकता. मेहून दान समजा मेहून जेवू घालू शकता. तुमच्या जे काही तुम्हाला जेवू घालता येईल 2 जण, 4 जण तर ते अन्नदानाला खूप महत्त्व आहे. कारण ही सोमवती अमावस्या आणि दुर्मिळ योग असल्यामुळे या दिवशी तुम्ही जितकं दान करता येईल तितकं दानाला खूप महत्त्व आहे. आणि ज्यांच्या कोणाची राहिलेली समजा अधिक महिन्यामध्ये त्यांना काहीच करता आलं नाही, त्यांनी ह्या दिवशी दीपदान करावे. ह्या दीपदानाला खूप महत्त्व आहे. आणि हे आपल्याला दिवे म्हणजे 5 ठिकाणी आपल्याला दिवे लावायचे आहेत. तर एक आपल्याला 2 दिवे आपण उंबऱ्यामध्ये लावायचे आपल्या दोन्ही दारांमध्ये. एक आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावायचा आहे. कारण आपण पिंपळाच्या झाडामध्ये म्हणजे विष्णू भगवान आहे, महेश भगवान आहे आणि कसं आहे आपल्या ह्याच्यामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेशांचं रूप आहे पिंपळाचं झाड म्हणून. ह्याच्यामध्ये तिघांचं एकत्रित रूप असल्यामुळं म्हणजे पिंपळाला आवर्जून दिवा लावायचा आहे आणि प्रदक्षिणा घालायची आहे. आणि ज्या काही तुमच्या इच्छा असेल त्या भगवान हरिविष्णू ला बोलल्यानंतर ते आपल्या इच्छा पूर्ण होणारच आहेत. आणि तुम्ही पिंपळाला प्रदक्षिणा 11 घालू शकता, 21 घालू शकता. कारण ह्या दिवशी इथं दिवा लावणं खूप महत्त्वाचं आहे. तिथं पिंपळाच्या झाडाला तुम्ही तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही लावू शकता. ह्या दिव्याला खूप महत्त्व आहे आणि जो आपल्याला एक दिवा तिथं पिंपळाजवळ लावायचा, 2 दारात लावायचे आहेत आणि आपल्याला एक जर मागचं दार असेल, तर मागच्या दारात पण आपल्याला दिवा लावायचा आहे. असे आपल्याला म्हणजे दिवे लावल्यानंतर आपलं मागचं दार सुद्धा आपला अंधार राहिला नाही पाहिजे. आपल्या घरामध्ये सगळीकडे उजेड राहिला म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घराकडे लक्ष देते आणि आपल्या घराकडे आकर्षित होते. असे आपल्याला दिवे लावल्यानंतर आपल्या घरातला अंधकार निघून जातो, नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि प्रसन्न वातावरण तयार होते. तर अशी ही आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी आपली व्रतवैकल्याची सांगता करायची आहे, अधिक महिन्याची सांगता करायची आहे. तर ह्या दिवशी तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पठण करत असाल, तर त्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम आवर्जून पठण करायचं. कारण त्या दिवशी जर केलं नाही, तर आपला पूर्ण महिन्याचं आपल्याला फळ मिळणार नाही. म्हणून ज्या काही तुम्ही सेवा घेतल्या होत्या, त्या सेवा ह्या दिवशी सुद्धा पूर्ण करायच्यात. म्हणजे आपला पूर्ण महिना होतो सेवेचा. तर ह्या दिवशी जे काही असेल, तर तुम्ही ते आवर्जून सेवा करायची आहे आणि ही अशी प्रकारे सांगता करायची आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.